आज आहे बैलपोळा. बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही ना बैलपोळ्याच्या दिवशी ना पुरणपोळीचं नैवेद्य बैलांना खाऊ घालतो. तर आमच्या इथं किंवा शेती नाहीये आम्हाला. तर आम्ही बैल विकत आणून त्याची पूजा करतो आणि पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतो. तर बैल बघू शकता खूप मस्त आहे ते. तर या निमित्ताने मी मस्त अशा पुरणपोळ्या केल्या आहेत. एकदम मऊ आणि लुसलुशीत. तर ही रेसिपी नक्की तुम्ही बघा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा. बघू शकता आणि सार पण खूप मस्त झालेलं आहे. तर आमच्या इकडे सारच म्हणतात. तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की सांगा मला. चला आता पुरणपोळीला आपण सुरुवात करूया. इथे 1 ग्लास मी डाळ घेतली आहे हरभऱ्याची. आपण हे छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2-3 वेळेस. माझा आवाज बसला आहे, त्याच्यामुळे आवाज जास्त क्लिअर येत नसेल, तरी ॲडजस्ट करून घ्या. आता ही डाळ आपली स्वच्छ धुवून झाली आहे. ह्याच्यामध्ये मी 5 ग्लास पाणी टाकत आहे. कारण मला ना सार पण बनवायचा आहे. म्हणून थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकत आहे मी. त्याच पाण्याचा आपल्याला सार बनवायचा आहे. आता याच्यात 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपल्या शिट्ट्या म्हणजे डाळ शिजते तोपर्यंत आपण सारसाठी मसाला बनवून घेऊया. इथे एक मीडियम साइजचा कांदा घेतला आहे आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे. आपल्याला खोबरं आणि कांदे छान भाजून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा खोबरं छान असं कांद्याच्या मध्ये ठेवायचं म्हणजे पटकन भाजले जाते. आता हे सगळं खोबरं व्यवस्थित भाजलं ना, मग कांदे कांदे आणि खोबरं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत कांदे आणि खोबरं भाजून भाजून होते तोपर्यंत आपण अद्रक लसूण छान बारीक करून घेऊया. आता हे अद्रक लसूण आपली छान बारीक करून झालेली आहे. आता कांदा आणि खोबरं छान व्यवस्थित मिक्स करूया आणि सगळं छान व्यवस्थित भाजून घेऊया. आणि इथं मी कोणताही मसाला वापरत नाही. हाच आपला घरचाच मसाला तयार करून बनवत आहे. नक्की ट्राय करा. खूप मस्त सार झाला होता. खरंच ट्राय करा. आता थोडंसं जिरं घेतलं आहे. जिरं सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि हे जिरं सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झालं की आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघू शकता मिक्सरमधून बारीक डाळ करून पण आपली झालेलं छान आहे. शिजलेली आहे. आता या डाळीचं पाणी आपण गाळणीने गाळून घेऊया आणि ते पाणी आपण साईडला ठेवूया. तर इथं फोडणीची तयारी करूया. इथे 5 चमचे मी तेल घेतलं आहे. ते तेल आपल्याला छान कडकडीत गरम करायचं आहे. तर सार म्हणल्यावर थोडंसं जास्त तेलामध्ये छान लागते म्हणून थोडंसं जास्तच तेल टाका. त्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी पहिल्यांदा कढीपत्ता टाकणार आहोत. कढीपत्ता फ्रेश कढीपत्ता घ्यायचा म्हणजे मस्त होतो आपला सार. आता ह्याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट पण टाकायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडासा कलर चेंज झाल्यावर याच्यामध्ये 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट हे टाकून सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे. नंतर आपल्याला कांदा आणि खोबरं भाजलेलं होतं ना, ते मिक्सरमधून काढलेलं आपल्याला ते सुद्धा पेस्ट त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता इथे गॅस फुल करायचा आहे. फुल गॅसवर छान व्यवस्थित सगळं फ्राय होऊ द्यायचं आहे. थोडासा कलर चेंज झाल्यावर आपल्याला ते डाळीचं पाणी आहे ना, ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे. आता आपला मसाला सगळा व्यवस्थित फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण डाळीचं पाणी टाकणार आहोत आणि सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहोत. आणि आपल्याला एक छान याची खळखळ अशी छान व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे आणि मगच उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आहे. पहिल्यांदा याच्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ पण टाकायचं आहे. जर कोथिंबीर असेल तुमच्याकडे तर कोथिंबीर सुद्धा टाका. म्हणजे अजून खूप छान आपला सार होतो. माझ्याकडे कोथिंबीर नव्हता म्हणून मी टाकला नाही. आता मस्त आपलं सार तयार झालेलं आहे. उकळी पण आलेली आहे. बघू शकता. आता गॅस बंद करूया आणि हे सार आपलं झाकून ठेवूया. आता पुरणपोळीची तयारी करूया. सार बघू शकता खूप मस्त झालेलं आहे आणि तरी पण खूप मस्त आलेली आहे. खरंच एकदा करून बघा आणि खूप छान होते. या पद्धतीने जर तुम्ही केलं ना, नक्की ट्राय करा. आता पुरणपोळीसाठी आपली डाळ बघूया आपण. डाळ मस्त शिजलेली आहे. आता ही डाळ आपण एका गाळणीमध्ये गाळून घेऊया आणि लगेच गरम गरम असतावेळेस आपल्याला ही डाळ छान ग्लासाने बारीक करून घ्यायची आहे आणि पाणी पूर्ण सगळं काढून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे गाळणी नसेल अशी तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता बारीक. मस्त होते मिक्सरमध्ये सुद्धा. आता हे सगळं आपण आपले डाळ चिटकलेली आहे ना चाळणीला ती सगळी काढून घेऊया. आता एका कढईमध्ये मी काढून घेतली आहे. आता आपण हे फुल गॅसवर मस्त आपल्याला पुरण करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 1 ग्लास डाळ घेतली होती. त्याच्यासाठी आपल्याला 1 ग्लास साखर लागणार आहे आणि छान आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि फुल गॅसवरच आपल्याला सगळं व्यवस्थित पुरण तयार करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं विलायची पावडर आणि जायफळ पण टाकलं आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पहिल्यांदा हे असं होते, पातळ होते, नंतर
जसं आपली साखर सगळी विरघळते आणि नंतर घट्ट होत जाते, या पद्धतीने आपलं पुरण तयार होते. आणि जास्तच पुरण जर तुमचं पातळ झालं असेल तर तुम्ही 1 तासासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. थोडंसं थंड करायचं, नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं. एकदम परफेक्ट पुरण तयार होते. हे बघू शकता, मस्त असा नॅचरल कलर आलेला आहे. याच्यात हळद वगैरे आपण काहीही टाकलेली नाहीये. आता पीठ मळून घेऊया. इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण मळायचं नाहीये. पीठ कसंही मळून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी असंच पीठ ठेवून द्यायचं आहे. म्हणजे 15 ते 20 मिनिटं ठेवल्यावर एकदम परफेक्ट पीठ मळल्या जाते, जास्त मेहनत न घेता. तर इथे 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत, बघू शकता. थोडंसं तेल टाकायचं आहे याच्यावर आणि पुन्हा एकदा 1 मिनिटासाठी आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने केलं ना, पीठ थोडंसं 15 ते 20 मिनिटासाठी ठेवलं ना, तर पुरणपोळ्या मस्त अशा आपल्या एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात. खरंच एकदा ह्या पद्धतीने करून बघा. ते पीठ बघू शकता, खूप असं मऊ आणि लुसलुशीत झालेलं आहे. तर आता आपण पुरणपोळ्या बनवायला घेऊया. पुरण पण आपलं छान थंड झालेलं आहे. आता पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान एक त्याच्यामध्ये थोडंसं पुरण घ्यायचं आहे. पुरण थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आणि छान त्या पिठाच्या गोळ्यामध्ये पुरण थोडंसं भरायचं आणि छान लाटून घ्यायचं आहे. एकदा लेफ्ट साइड, एकदा राइट साइड, एकदा लेफ्ट साइड, एकदा राइट साइड. या पद्धतीने तुम्ही जर भरलं ना पुरण, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित भरल्या जाते आणि पुरण बाहेर पण येत नाही. तर बघू शकता, आता तेल किंवा तूप लावून छान व्यवस्थित आपल्याला दोन्ही साइड खरपूस अशी पुरणपोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. एकदम मऊ आणि खरंच मऊ लुसलुशीत झालेले आहेत. खरंच ट्राय करा. आता हे आपलं पुरणपोळी आणि सार पण तयार आहे. तर बघू शकता आणि गरम गरमच खायच्या खूप मस्त लागतात. नक्की ट्राय करा. ओके, बाय.